शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला कनेक्शन काढायचं आहे. कनेक्शन म्हणजे काय, तर टी काढायचा आहे आणि त्यातून आपण एक असेंब्ली केली, सेंट्रलाइज प्लॉट या ठिकाणी केला आहे. तो बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात की तुम्ही नेमकं ही सॉकेट नेमकं का कट करतात. आता कट जर आपण केलं नाही तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एवढा तुकडा टाकून इकडं काय असेल ते स्पेसिंग आपल्याला टाकायचं होतं. ह्याच्यामधलं आता RRC पण निघलंय, पण RRCला काय होतं तर एका साईडला तोंड येतं, मग परत ह्याला तुकडा टाकून ह्या टीला तुकडा टाकायला लागतो. पण अशा पद्धतीनं जर आपण कट केलं आणि त्याला जर अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी जर टी बसवला आणि ह्याला जो काय पाहिजे तेवढा तुकडा जर बसवून ह्याला एक सॉकेट टाकलं तर अशा पद्धतीनं आपण मोजक्या जागेत आपण या ठिकाणी RRJ जे आहे ते बसवू शकतो. आता बघणार आहे आपण की बसवायला सुद्धा हे किती पद्धतीने सोपं जाते. आता विषय काय राहतो, आता RRJ जर असं हाय असं बसवलं असतं तर त्याचा स्पेसिंग जो आहे तो एवढा बरोबर राहतो. जो शेतकरी लिकेज काढतो त्यालाच माहित असतं नेमकं बसवायला किती त्रास होतो तो. आता बसायला सुद्धा बघा एकदम सोप्या विषय जातो. सोल्युशन काय करायचं, हाय प्रेशर सोल्युशन घ्यायचं. कधीही हाय प्रेशर सोल्युशन घेतलं कच काढून लावून घ्यायचं एकदम. त्याचं ही पण घेतलं का नाही माप, ते बरोबर दोन्ही जो काय एवढा जारा जे आपण केलंय त्याचं जेवढं स्पेस आहे तेवढंच माप घेतलं. अशा पद्धतीनं या ठिकाणी बसवलं एका साईडला. दुसऱ्या साईडचा पण विषय काय करणार आपण, सोल्युशन त्याला सुद्धा कच काढून लावून घ्यायचं. अशा पद्धतीने या ठिकाणी लिकेज आहे ती निघले जाते. आणि सेम सिच्युएशन ही तुम्ही ज्या ठिकाणी पाईप फुटल त्या ठिकाणी अशा पद्धतीने करू शकता. आता झाला विषय अशा का डायरेक्ट जो आपला काय टी आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी बसला.